मुंबईतल्या झाडांप्रमाणेच आता रहिवासी इमारतींना सुद्धा धोका निर्माण झालाय। बांधकाम आणि खोदकामांमुळे सायन प्रतीक्षा नगरमध्ये रहिवासी इमारतीमधल्या जमिनी खचल्यात। आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी जमिनी खचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। दरम्यान प्रभावित परिसरातील रहिवासी इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे। आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। ऐन पावसाळ्यात झाडांची मुळं कमजोर होत आहेत, झाडं कोसळायला लागलेली आहेत आणि त्यासोबतच आता झाडांच्या आजूबाजूची जमीन आणि लगतच्या इमारती यांना सुद्धा धोका निर्माण झालाय। सध्या मी सायन प्रतीक्षा नगरमध्ये आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही हा रहिवासी इमारतीत गेलेला भला मोठा तळा बघू शकताय। इथली जमीन आता खचत चाललेली आहे। संपूर्ण सायन प्रतीक्षा नगरला खरं तर बांधकामांचा विळखा पडलेला आहे। या ठिकाणी बरीचशी रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं सुद्धा झालेली आहेत। मात्र सोबतच पावसाळ्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांमध्ये अनेक झाडं सुद्धा कोसळली आहेत आणि सोबत आता रहिवासी इमारतींमधल्या जमिनी खचण्याचे प्रकार समोर येत आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात या ठिकाणी विकास कामं करणारी म्हाडा असेल किंवा या ठिकाणच्या बांधकामांना परवानग्या देणारी BMC असेल यांनी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली आहे का असा प्रश्न आता इथले रहिवासी उपस्थित करतायत। मला सांगा की तुमच्या इमारतीतली ही जमीन जिथे सध्याच्या घडीला आपण उभे आहोत ही जमीन अचानकपणे खाली बसत चालल्याची ही जमीन खचत चालल्याची माहिती मिळाली। कधी हा प्रकार घडलाय आणि नेमकं काय घडलं? हे गेल्या 1 वर्षापासून इथे कन्स्ट्रक्शन साईट चालूच आहे। इथे SRA प्रोजेक्ट चालू आहे, इथे शिरकेचं प्रोजेक्ट म्हणजे म्हाडाचं चालू आहे आणि हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून चालू आहे। म्हणजे अनेक म्हणजे बघितलं ना 3 साईट चालू आहेत। तिथे पुढे अजून एक SRA, हा एक SRA आणि म्हाडा आणि ह्या लोकांनी जे परमिशन घेतात आणि हे जे म्हणजे म्हाडाने जी डेव्हलपमेंट केली मागच्या 15 वर्षापासून म्हणजे पहिल्या चाळीपासून सुरुवात केली। पहिल्या चाळी बांधल्या गेल्या। 3 दिवसापूर्वी साधारणतः दुपारी 3च्या दरम्यान त्यांनी जी संरक्षण भिंत बांधलेली आहे बांधकामासाठी जवळपास 30-35 फूट खोल असेल आणि भरपूर रुंद आहे, पण आमच्या या M6च्या बिलकुल जवळच बाजूलाच ते बांधकाम चालू असल्यामुळे तर ती भिंत 3 वाजता अचानक त्याचे जे पिलर्स एकाला एक लागून त्यांनी केले आहेत तर साधारणतः 30-40 पिलर्स एका वेळेस तुटले, उंच पिलर्स, आणि त्याच्या मागची जमीन खचायला सुरुवात झाली। आम्ही प्रशासनामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटशी ह्याच्या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे। टेलिफोनिक कॉल पण झालेला होता, त्यांची व्हिजिट झालेली आहे। त्यानंतर फायर ब्रिगेड आणि BMC म्हाडा ह्यांच्याशी पत्रव्यवहार आमचा झालेला आहे। तर त्यांची व्हिजिट झाली आहे, पण त्याच्यानंतर आम्हाला असं एक्सपेक्टेड होतं की स्टॉप वर्क नोटीस यायला पाहिजे, पण अजून कुठेही ती स्टॉप वर्क नोटीस आलेली नाही आहे आणि ते काम कंटिन्युअस चालू आहे। तर त्याच्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे तो वाढत गेला तर अजूनही भूस्खलन वाढेल। प्रतीक्षा नगरमधल्या जुन्या इमारतींच्या जमिनी या खचत चाललेल्या आहेत। प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा इथले रहिवासी, इथले नागरिक व्यक्त करतायत। कॅमेरामन अशोक समनशी पाठक, झी 24 तास, मुंबई।